नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे अचीवर्स अकॅडमीमध्ये. पॉवर सिस्टीम मोस्ट इम्पॉर्टंट 50 MCQs मध्ये परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. तर यामध्ये आपण आतापर्यंत 25 MCQ बघितले ऑलरेडी. तर या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट 25 MCQ बघणार आहे. तर एक MCQ महत्त्वाचा आहे, कारण एका MCQ वरून अजून 4-5 MCQ तुम्हाला अटेम्प्ट करता येणार. कन्सेप्ट तुमचा एकदम क्लिअर होणार. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही. बघा क्वेश्चन नंबर 26 काय म्हणतोय, बाय इन्क्रीजिंग द ट्रान्समिशन व्होल्टेज टू द डबल. तर इन्क्रीज काय केलंय, व्होल्टेज इन्क्रीज केलंय तुम्ही V2. केस नंबर 2 मध्ये V2 काय केलं तुम्ही, इन्क्रीज केलाय. V2 इज 2 टाइम्स ऑफ V1. पहिल्या केसचा डबल केलाय. द सेम पॉवर टू द डबल इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. द सेम पॉवर कॅन बी डिस्पॅच कीपिंग द लाईन लॉस. तर लाईन लॉस जर तुम्हाला कीप करायचं तर किती सेम पॉवर करणार तुम्ही, तर ऑब्विसली तुम्ही सिंपल व्होल्टेज जर डबल केले तर लॉसेस तुमचे बघा, लॉसेस तुमचे डायरेक्टली प्रोपोर्शनल तुमच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल व्होल्टेजच्या स्क्वेअरला. तर सिंपल तुमची त्याच्या 4 टाइम्स पॉवर, कारण की स्क्वेअर झालाय ना, 2 चा स्क्वेअर किती होणार, 2 चा स्क्वेअर केला तुम्ही तर 4 होणार, 1/4 होणार. हे 1/4 V1 चा स्क्वेअर. तर 1/4 टाइम ओरिजिनल व्हॅल्यू तुम्ही सरळ सरळ लॉसेस तुमचे कीप राहणार, कमी होऊन जाणार लॉसेस. ते एक फंडा लक्षात ठेवायचं, तुमचं जे बी पॉवर लॉस आहे व्होल्टेजच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे व्हीच्या स्क्वेअरनं. कारण तुम्ही व्होल्टेज जर वाढवलं तर तुमचं करंट लेवल कमी होतो. करंट का कमी होतो, कारण करंट काय तुमचा P/V cos ऑफ फाय. ठीक, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर व्होल्टेज काय, करंट काय तुमचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग जेव्हा तुम्ही करंटचा स्क्वेअर घेता तेव्हा व्हीचा स्क्वेअर होणार, इन्व्हर्सली 1 चा स्क्वेअर 1च येणार. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 27 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणते, फ्रॉम इकॉनॉमिकल पॉइंट ऑफ व्ह्यू DC ट्रान्समिशन इज चीपर दॅन AC ट्रान्समिशन फॉर. तर 600 किलोमीटरच्या बियॉन्ड जर लेंथ असेल तर तुमची इकॉनॉमिकल असणार, अदरवाइज तुमची AC इकॉनॉमिकल असणार. बघा एक फंडा आहे, लक्ष ठेवा. ही आपली व्होल्टेज, हे आपला व्होल्टेज लेवल आहे, व्होल्टेज लेवल व्होल्टेज. आणि इकडे आपली कॉस्ट आहे, कॉस्ट आपली ट्रान्समिशन कॉस्ट. तर बघा सुरुवातीला जो आहे ना आपला AC खूप स्वस्त आहे, पण जसं जसं व्होल्टेज लेवल वाढत जाते त्याची कॉस्ट पण वाढत जाते. बघा जसं जसं व्होल्टेज लेवल वाढत जाणार तर कॉस्ट वाढत जाणार. ही AC आपली ACचा ग्राफ आहे आपला. पण DCचं कसं आहे, DCचं सुरुवातीला महाग वाटते आपल्याला, पण नंतर एक स्टेज अशी येते की DCची कॉस्ट व्होल्टेजनुसार कमी होत जाते. तर DCचा हा ग्राफ आहे बेसिकली. ओके, तर बघा लक्ष द्या काय का ग्राफ काय म्हणतो बघा. आता तुम्ही जर ACचं व्होल्टेज वाढत गेले, एक स्टेज अशी येते जसं की बघा 400 किलो व्होल्ट आहे, किंवा आता जे सगळ्यात हायेस्ट व्होल्टेज आपलं 765 किलो व्होल्ट आहे. यामध्ये झालं काय की AC इकॉनॉमिकल नाही राहिली आता पहिल्यासारखी, कारण की लो व्होल्टेजला AC परवडत होती आपल्याला, खूप कमी कॉस्ट होती. कारण की DC मध्ये काय होतं की तुम्हाला कन्व्हर्टर यूज करायला लागते, पॉवर कन्व्हर्टर. DC मध्ये ट्रान्सफॉर्मर काम नाही करत, स्टेप अप स्टेप डाऊन करायला AC मध्येच करावं लागतं. मग त्याच्यामधून परत AC म्हणून DC करा, DC मग ट्रान्समिट करा, परत रिसिव्हिंगला DC टू AC करा, आणि लोड पण AC आहे आपला, राईट. सडनली आपण पूर्ण सिस्टम DC वर शिफ्ट नाही करू शकत, कारण AC मोटर खूप फेमस आहे, इंडक्शन मोटर. लोड आपला ACच राहणार आहे, राईट. तर होतं काय की AC मध्ये टॉवरचं जे हाईट आहे तुमची खूप जास्त वाढती. AC मध्ये आता जसं जसं व्होल्टेज लेवल वाढते तुमची टॉवरची हाईट एकदम वाढायला लागली तुमची. क्रॉस आर्म इतके मोठे मोठे झाले बाण तुमचे की सडनली याची कॉस्ट खूप जास्त वाढून गेली बाण आता. ओके, हे बघा एवढे इतके मोठे मोठे क्रॉस आर्म झाले आता याचे. तर या क्रॉस आर्म मुळे लागणारी जमीन आहे टॉवरला उभी राहायला ती पण जास्त लागते. तर हे खूप अवघड झालं आता. नंबर ऑफ डिस्क वाढले, ट्रान्समिशनची हाईट वाढली आहे, त्यानंतर कॅपॅसिटन्सचा प्रॉब्लेम आहे, इकॉनॉमीचा प्रॉब्लेम आहे, इन्सुलेशनची कॉस्ट वाढली आहे, टॉवरच्या लोकेशन जे आहे त्याचं, तर त्याच्यामध्ये टॉवरला जी जागा लागते आपल्याला जमीन अधिग्रहण करायला लागते, तर ते पण एक इश्यू येतं आता. तर जमिनीची कॉस्ट पण वाढले. तर यामध्ये सगळे इकॉनॉमीमध्ये आता DC पॉवर फेमस व्हायला लागली आहे. काल DC पॉवर फेमस जास्त व्हायला लागली आहे का, कारण की DCला फक्त एकच पोल लागतो आपला. एकाच पोल मधून तुम्ही काय करू शकता, एक तार किंवा 2 तार, डबल लाईन किंवा सिंगल लाईन, आणि ग्राउंड ॲज रिटर्न पाथ पण यूज करू शकता. तर DC फेमस आहे हाय व्होल्टेजसाठी. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला हा ग्राफ. एक व्होल्टेज नंतर आता DC फेमस व्हायला लागली आहे, HVDC. 500 किलो व्होल्टला आपण ट्रान्समिट करतो DC पॉवर, HVDC म्हणतो आपण त्याला, हाय व्होल्टेज DC.
तर डीसी कडे आपण शिफ्ट व्हायला लागलोय, कारण स्किन इफेक्टचा प्रॉब्लेम आहे, कोरोनाचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर तुमच्या टावरच्या हाईटचा प्रॉब्लेम आहे, मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे, लाईन ओढणं, इरेक्शन करणं त्याचा प्रॉब्लेम आहे, सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम यायला लागला आता एसी मध्ये. ठीक आहे. तर बाळांनो डीसी हाय व्होल्टेजला बेस्ट, डीसी हाय व्होल्टेजला आणि लॉंग रनला, लॉंग लेंथला. चला, ॲज अ ट्रान्समिशन व्होल्टेज इन्क्रीज इट्स पर्सेंटेज रेजिस्टन्स. तर बघा बाळांनो काय होते, तुमची पॉवर आहे, तुमची जर कॉन्स्टंट पॉवर असेल तर तुमची असते √3 3 फेज साठी VI cos phi, सिंगल फेज साठी असते VI cos phi. दोन्ही केसेस मध्ये पॉवर जर तुम्हाला ट्रान्समिट करायची कॉन्स्टंट आणि करंट जर घेतला तुम्ही तर करंट काय भेटणार तुम्हाला P/V cos of phi. तर बाळांनो तुम्ही जर व्होल्टेज इन्क्रीज केलं तर तुमचा करंट डिक्रीज होतोय, तर जे लाईन मध्ये लॉस होतोय RJXL, तर हा जो ड्रॉप होतोय व्होल्टेज मध्ये तर ड्रॉप पण कमी होणार, तर ऑब्व्हियसली डिक्रीज होणार. तर व्होल्टेज जर तुम्ही इन्क्रीज केलं तर तुमचे जो ड्रॉप असता इव्हन लॉसेस पण डिक्रीज होणार. किती ना, स्क्वेअर ऑफ व्होल्टेज ना. जितकं व्होल्टेज वाढणार, डबल ना व्होल्टेज वाढणार तर 4 पटीनं लॉसेस कमी होणार, 4 पटीनं व्होल्टेज वाढणार तर 16 पटीनं लॉसेस कमी होणार, स्क्वेअर ना कमी होणार सगळं. ठीक आहे, ते लक्षात ठेवा कन्सेप्ट, हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. पुढचा क्वेश्चन बघा, स्किन इफेक्ट. तर स्किन इफेक्ट फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. तर आपण पुढे मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं की स्किन इफेक्ट मध्ये जी डेप्थ आपली होती, पेनेट्रेशन होतो, त्यावर काय इफेक्ट होता फ्रिक्वेन्सीचा. फ्रिक्वेन्सी वाढली तर काय होते, तुमचा स्किन इफेक्ट वाढतोय. 30 नंबरचा क्वेश्चन बाळांनो तुम्हाला विचारलाय की लाईन कॉन्स्टंट दिली तुम्हाला फॉर ट्रान्समिशन लाईन, द कॉन्स्टंट ABCD आर रिलेटेड टू. तर बघा पहिली कंडिशन आहे सिमेट्रीची. लाईन सिमेट्रिकल जर असेल तर तुमचा ए जो कॉन्स्टंट आहे तो काय असतो डी असतो. तर AD इज इक्वल टू डी असतो सिमेट्रीसाठी. आणि दुसरा आहे रेसिप्रोसिटी किंवा रेसिप्रोकल लाईन असते आपली. तर रेसिप्रोकल लाईन केव्हा असणार, जेव्हा तुमचा डायगोनल इलेमेंट तुम्ही असे क्रॉस मल्टिप्लाय केले किंवा त्याचा डिटर्मिनंट काढला तर AD - BC इज इक्वल टू 1 यायला पाहिजे. तर ही कंडिशन आहे. तर तुमचा पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे बाळांनो, AD - BC इज इक्वल टू 1 पाहिजे तुम्हाला. The size of conductor on modern extra high voltage line is selected on the basis of. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, जे कंडक्टर आहे आपला एक्स्ट्रा हाय व्होल्टेज मध्ये 220 किलोव्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तुम्ही त्याच्यावरती ना कोरोनावर डिझाईन करता. लक्षात ठेवायचं तुम्हाला, कोरोनावरती डिझाईन करता आपण बंडल कंडक्टर यूज करतो. तर याची डिझाईन पूर्णतः कोरोनावर डिपेंड असते. कंडक्टरची साईज, इन्सुलेटरची साईज लक्षात ठेवायचं 345 किलोव्होल्ट. याचं जर खाली असेल तर लाइटनिंग वरती डिपेंड असते. तर लाइटनिंग जो पडते आपली वीज त्याच्या व्होल्टेजवर आपण डिझाईन करतो. आणि दुसरा वाहन लक्षात ठेवायचं, त्याच्यावर जर गेले तुम्ही तर याच्यावर स्विचिंग वरती आपण डिझाईन करतो. मागच्या वेळेस आपण एक क्वेश्चन एकदम बघितला आहे, तर क्वेश्चन आले परत बघूया आपण. ठीक आहे, स्विचिंग वर. आणि हा व्होल्टेज ड्रॉपवर काय डिपेंड असतं वाहन, डिस्ट्रीब्युटर जे असतं आपलं ते व्होल्टेज ड्रॉपवर डिझाईन करतो आपण, कारण की सगळ्या लोकांना सारखी पॉवर डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे आणि व्होल्टेज सेम भेटलं पाहिजे सगळ्यांना. अगदी शेवटच्या घराला बी व्होल्टेज सेम भेटलं पाहिजे, म्हणून आपण याचा ड्रॉप लक्षात घेऊनच डिझाईन करतो. आणि फीडर ही करंट कॅपॅसिटीनुसार डिझाईन करतो. फीडर लक्षात ठेवायचं, फीडर मध्ये कोणताही टॅपिंग नसते, फीडर मध्ये सारखा करंट फ्लो होतो, तर आपण करंट डेन्सिटीनुसार डिझाईन करतो. ओके. आणि कोरोनानुसार हाय व्होल्टेज मध्ये HVAC मध्ये कंडक्टर डिझाईन करतो, लक्षात ठेवायचं. आणि डिस्ट्रीब्युटेड व्होल्टेज ड्रॉपनुसार डिझाईन करतो. त्याच्यावर तुमचे 3 क्वेश्चन बनतात. या क्वेश्चनवर एका क्वेश्चनवर 3 क्वेश्चन बनतात तुमच्या जवळपास. ठीक आहे, तर व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. फ्रिक्वेन्सी ऑफ रेझोनन्स व्हायब्रेशन, याच्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे गॅलोपिनचा. तर सॅटचा तुमचा जो शेवटचा व्हिडिओ आहे तो व्यवस्थित बघा, त्याच्यामध्ये आपण हे कन्सेप्ट सगळे क्लिअर केले की किती फ्रिक्वेन्सीला काय होतं गॅलोपिन, त्याचा इफेक्ट काय होतो है ना, सगळ्या कंडक्टरवरती डॅम्पर काय, हे सगळं आपण त्यात बघितलंय ऑलरेडी. त्याची फ्रिक्वेन्सी असते बाळा तुमची 60 ते 100. तिची ऍक्च्युअल आकडा त्याचा 50 आहे, 50 ते 100. पण याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला बेस्ट ऑप्शन चूज करायचं आहे, कोणता मॅच होतोय त्याच्यानुसार. इकडे सी ऑप्शन क्लिक केला आपण. विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज प्रिफर्ड फॉर गुड इफिशियन्सी अँड हाय इकॉनॉमी. डिस्ट्रीब्युशन सिस्टम, तर डिस्ट्रीब्युशन सिस्टम काय बांधणं, तर ही 3 फेज 4 वायर आणि स्टार कनेक्टेड केली जाते बांधणं. डिस्ट्रीब्युशनचे जे कनेक्शन असतं स्टार असतं, लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, हे सगळ्यात बेस्ट कनेक्शन आहे तुमचं स्टार मध्ये. आणि स्टार मध्ये काय असतं, 3 फेज आपल्याला 4 वायर भेटते, हा न्यूट्रल भेटते एक R, Y आणि B, हे 4 वायर, R, न्यूट्रल, Y आणि B, हे 4 वायर भेटतात आपल्याला. ते हे डिस्ट्रीब्युशन साठी यूज करता.
तर याच्यामध्ये एक पहिलं डिस्ट्रीब्युशन आहे तुमचं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन होतं तुमचं 11,000 व्होल्टला किंवा 11 केव्हीला 11 केव्ही. आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन होतं बाण तुमचं लक्षात ठेवायचं 415 किलो व्होल्ट फक्त 3 फेज आणि 230 व्होल्ट सिंगल फेज लक्षात ठेवायचं बाण आहे. ओके. आणि याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवायचं की स्टारमध्ये तुम्ही 10% लोड अप्लाय करू शकता सिंगल फेजचा, काही प्रॉब्लेम नाही याच्यावर. 10% पर्यंत लोड तुम्ही काय करू शकता स्टारवर अप्लाय करू शकता. हे अनबॅलन्स होणार नाहीये, हा सस्टेनेबल आहे. 10% पर्यंत लोड याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणून ही सिस्टीम खूप पॉप्युलर आहे. कनेक्शन लक्षात ठेवायचं, ट्रान्समिशन करता तुम्ही याला 3 फेज 3 वायरला आणि डिस्ट्रीब्युशन करतात 3 फेज 4 वायरला. आणि हे कोणतं कनेक्शन असतं नेहमी लक्षात ठेवायचं स्टार. डिस्ट्रीब्युशनला स्टार असतं. 34 नंबरचा क्वेश्चन बघा. ॲज कम्पेअर टू सिंगल कंडक्टर द बंडल कंडक्टर ऑफ ट्रान्समिशन लाईन हॅव. तर याची व्हॅल्यू जी असते बंडल कंडक्टरची लो असते सर्ज इम्पिडन्सची, पण तरी आपण यूज करतो कशासाठी तर मेनली कोरोना रिड्यूस करण्यासाठी. तर लक्षात ठेवायचं बंडल कंडक्टरमध्ये कोरोना लॉस डिक्रीज होतो. तर हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. पुढे बघा. फॉर पॉवर लाईन विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज ट्रू. बघा बा घुमून फिरून असे क्वेश्चन बरेच रिपीट होत आहे तुमचे. तर हा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की एडी इज इक्वल टू बीसी ही सिमेट्रीची कंडिशन आहे आपली. तर लक्षात ठेवायचं ही सिमेट्रीची कंडिशन आहे. परत सांगतोय की पाठ झालं पाहिजे तुम्हाला, पाठ झालं पाहिजे एकदम अनकॉन्शियस माइंड मध्ये फिट झालं पाहिजे. ओके. तर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस शिवाय परफेक्शन नाही येणार तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बाण मी तुम्हाला सांगितलंय ही सिमेट्रीची कंडिशन नाही आहे, रेसिप्रोसिटीची कंडिशन आहे. चुकून सांगितलं मी, ही रेसिप्रोसिटी आहे. आणि सिमेट्री काय बाण ए इज इक्वल टू डी, हे तुमचे सिमेट्रिकल. ओके. तर सिमेट्रीची कंडिशन आहे ए इज इक्वल टू डी आणि रेसिप्रोसिटीची कंडिशन आहे एडी मायनस बीसी इज इक्वल टू 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा बाण. द एबीसीडी कॉन्स्टंट ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे एबीसीडी पॅरामीटर तुम्हाला सांगितलंय मी. शॉर्ट ट्रान्समिशनला मॉडेलिंग कसं करता, सगळ्यांची मॉडेलिंग तुमची तोंडपाठ पाहिजे बानो. हे बघा ही मॉडेलिंग आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची सरळ. ओके. बघा सरळ एक इम्पिडन्स आहे, इम्पिडन्स दिला झेड. बघा हा झेड आहे. इथं इकडून जे व्होल्टेज असणार, इकडून जे आपण व्होल्टेज सेंड करणार ना बानो याला म्हणतात सेंडिंग एंडचं व्होल्टेज. इकडून जे व्होल्टेज रिसिव्ह होतं त्याला रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज म्हणतात. मॉडेलिंग बघा लक्षात ठेवायचं, हा आपला सेंडिंग एंडचा करंट, हा आपला सेंडिंग एंडचा व्होल्टेज, हा आपला रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज, हा आपला रिसिव्हिंग एंडचा करंट. तर सिंपल बघा हा करंट सेम आहे, एकच वायर आहे. कुठेही चार्जिंग करंट नसल्यामुळे बाण सरळ होते की तुमचा IS इज इक्वल टू IR. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. तर तुम्हाला इथून एक पॅरामीटर भेटणार स्टँडर्ड इक्वेशन. बघा काय आपलं स्टँडर्ड इक्वेशन लक्षात ठेवायचं. IS इज इक्वल टू काय, IS इज इक्वल टू तुमचा C VR प्लस बाण तुमचा D IR. इक्वेशन स्टँडर्ड आहे आपलं. तर इथं बघा C दिसत नाहीये तुम्हाला, गायब आहे C, इथं 0 आहे C. हा IR इथं 1 आहे, तर Dच्या ठिकाणी काय 1 आहे इथं. तर D इज इक्वल टू काय भेटला आपल्याला 1 भेटला आणि C इज इक्वल टू काय भेटला 0 भेटला. बघा ऑप्शन मॅच होतंय का, C इज इक्वल टू 0 आणि D इज इक्वल टू 1. C इज इक्वल टू 0 आणि D इज इक्वल टू 1. तर दोन ऑप्शन मॅच होत आहेत. आपल्याला बाकीचे बी पॅरामीटर काढायला लागणार आहे. ठीक आहे. तर शॉर्टकट मध्ये नाही काय जमणार, दुसरे पॅरामीटर बी काढायला लागणार. तर बघा VR आता इथे जर तुम्ही ड्रॉप बघितला तर Z इंटू IR ड्रॉप आहे. ड्रॉप काय असतो बाण व्होल्टेज, करंट इंटू इम्पिडन्स असतो ना सिंपल. तर करंट कोणता आहे IR फ्लो होते याच्यातून, IR फ्लो होते. तर सिंपल तुम्ही जर VS काढला तर VS काय भेटणार तुम्हाला, हा VR प्लस भेटणार बाण Z IR, हा ड्रॉप इक्वेशन नंबर 2 भेटणार. तर आपलं स्टँडर्ड इक्वेशन काय सांगतं आपल्याला, स्टँडर्ड इक्वेशन सांगतं सेंडिंग एंड व्होल्टेज इज इक्वल टू A VR प्लस बाण B IR. हे दुसरं इक्वेशन आहे आपलं, IR इथं मल्टिप्लाय करायचं आहे. बघा कम्पेअर करा VR. तर A ची व्हॅल्यू किती 1 आहे, इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. इथं B आहे बाण, तर B बघा B काय तुमचं Z आहे. तर बघा आता A इज इक्वल टू 1 बघा कुठे, A इज इक्वल टू 1 आहे, B इज इक्वल टू Z आहे, C इज इक्वल टू 0 आणि हे 1. तर ऑप्शन नंबर C करेक्ट आहे बाण एकदम. ओके. तर आता हा इलिमिनेट झाला तुमचा का, कारण की इथे बघा A इज इक्वल टू 0 दिलं होतं ना. ठीक आहे. तर हा इलिमिनेट झाला ऑलरेडी. ओके. हा बी इलिमिनेट झाला का, कारण की A इज इक्वल टू Z दिलं, तर A इज इक्वल टू 1 आला आपलं, तर हा बी इलिमिनेट झाला. तर आपला C ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येतं बाण इलिमिनेट करता येते ऑप्शन. आणि तुम्ही याच्यात पार्ट जर केलं ना तर सगळ्यात बेस्ट होईल. तुम्ही काय करा, एक कागद घ्या, त्याच्यावर सगळ्या
शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियमचं एंड कनेक्शन, एंड कंडेन्सर, स्टार्टिंगचं कंडेन्सर, दोन्ही मॉडेल, पाय मॉडेल, टी मॉडेल, सगळ्यांचे एबीसीडी पॅरामीटर लिहून काढा. तुम्ही जिथे अभ्यास करता चिटकून द्या. जर तुमचा टाइम वाचला ना, हाच टाइम तुम्ही जर नॉन टेक्निकलला दिला आणि बानो, तर तुमचा डेफिनेटली रिझल्ट येणार. तर तुम्हाला ना इथं टाइम वाचवायचा आहे. टाइम कसं वाचणार? प्रॅक्टिस. आता तुम्हाला सर तुम्ही रिपीट क्वेश्चन घेतले काय? रिपीट का घ्यायचे? कारण परफेक्शन आणायचं आहे तुम्हाला. परफेक्शन केव्हा येणार? जेव्हा तुम्ही रिपीटेडली एक गोष्ट परफेक्ट करणार, परत करणार, तुमची प्रॉब्लेमची प्रॅक्टिस होणार, तेव्हाच तुमचे परफेक्ट होणार. म्हणून तुम्ही सगळे एमसीक्यूचे सीजन बघायचे माझे, सगळे बघा. ठीक आहे, चलो 37 नंबर क्वेश्चन बघा. आता काय येणार? 37 नंबर बघा. एबीसीडी कॉन्स्टंट ऑफ 3 फेज ट्रान्समिशन लाईन. तर दिलाय इकडं ए इज इक्वल टू डी इज इक्वल टू हा 0.8 दिलाय, बी दिलाय तुम्हाला, सी ची व्हॅल्यू दिली काहीतरी, आणि सेंडिंग एंड व्होल्टेज हे दिलाय तुम्हाला. सेंडिंग एंडचं व्होल्टेज व्हीएस इज इक्वल टू काय दिलाय? 400 किलो व्होल्ट. त्याच्यानंतर म्हणलंय की द रिसिव्हिंग एंड व्होल्टेज अंडर नो लोड कंडिशन. तर नो लोड आहे तर लोड नाही लावला तर रिसिव्हिंगचा करंट 0 आहे. रिसिव्हिंगचा करंट का फ्लो होणार? जेव्हा लोड लावणार तुम्ही तर रिसिव्हिंगचा करंट 0 झालाय. ओके, अंडर नो लोड करंट फाईंड करा तुम्हाला. तर व्हीएस इज इक्वल टू काय असतं तुमचं? ए इंटू व्ही आर प्लस बी इंटू आय आर. तर हे क्वेश्चन खूप सोपे असते, पण पोरं हे एबीसीडी दिसले की सोडून देता हा क्वेश्चन. तर हे एबीसीडी काही नाही आहे, हे तर नुसतं उगाच भीती नका बाळगू. खूप सोपं आहे, खूप चिल्लर बाळणे, काहीच नाही याच्यामध्ये एबीसीडी मध्ये. ओके, ते घाबरायचं नाही याच्याला. फक्त ते काय करायचं बघा, जे आपल्याला दिलंय ना त्याची व्हॅल्यू पुट करायची. हे 0 आहे ना, ही टर्म 0 झाली आपली, खतम झाला. आता हे दोनच टर्म राहिल्या. तर ए व्ही इज इक्वल टू काय? आपलं रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज सांगितलं ना आपल्याला. काय रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज सांगितलंय? तर व्ही आर 0 सांगितलंय नो लोडला. हा व्ही आर काय होणार? हे तर व्हीएस आहे डिवाइड बाय हा ए इकडे मॅग्नेट्यूड, फक्त ए इकडे डिवाइडला जाणार हा वाला. तर सिंपल आहे यार. काय येणार तुमचा एबीसीडी? इकडे येणार तुमचा 400 डिवाइड बाय बघा हा ए ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? मॅग्नेट्यूड फक्त 0.8, अँगलची काही घेऊन त्यांनी तुम्हाला. त्या 0.8 ला लिहू शकता का तुम्ही? बघा 400 8 डिवाइड बाय 10 लिहा ना, हे 10 वरती जाणार इकडं, ते 4000 होणार. 4000 डिवाइड बाय 8 करा, 8 45 होणार, 500 येऊन जाणार. सिंपल. तर ऑप्शन नंबर बी. ओके, ते खूप सिंपल असता आहे प्रॉब्लेम एबीसीडीचे. फक्त तुम्हाला त्याला फक्त कंडिशन काय हे व्यवस्थित प्रॅक्टिस करायचे. एबीसीडी वरती एकदम व्यवस्थित लेक्चर मी सिरीज ऑलरेडी अपलोड केली आहे. शांततेत बघा, 2दा 3दा बघा, प्रॅक्टिस करा, स्वतः डिराईव्ह करून बघा. थोडासा टाइम द्यावा लागेल तुम्हाला, थोडासा टाइम द्यावा लागेल. पॉवर सिस्टमला टाइम द्या, खूप वेटेज आहे. ट्रान्समिशन मध्ये तरी याला खूप वेटेज आहे मान. ओके, ट्रान्समिशनची जी आपली ट्रान्सफरची जी एक्झाम आहे त्यामध्ये खूप जास्त वेटेज आहे. तर पॉवर सिस्टम एकदम परफेक्ट करा, टाइम द्या. टाइम सगळ्या गोष्टींना बघा, डिटर्मिनेशन आणि तुमचा वेळ मागते. परफेक्शन कधीच नसते आपल्याला ऑटोमॅटिकली. तुम्हाला सर काहीतरी मंत्र फुका आणि सगळे येऊन देणार, मला नाही होणार. तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करायला लागेल, टाइम द्यावा लागेल. ह्याच्यावरती बघा ना तुम्ही थोडंसं प्रेम करा, याला वेळ द्या, याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. नंतर एन्जॉय करा, तुम्ही प्रोसेसला एन्जॉय करा आणि खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे, घाबरू नका प्रॉब्लेमला अजिबात. आणि सॉल्व्ह प्रॉब्लेम बघा कसे सॉल्व्ह केले, त्याच्यावरूनच लर्न करायला लागतं ना, त्यासाठी असते सॉल्व्ह प्रॉब्लेम. काही पोरांचं सॉल्व्ह प्रॉब्लेम बघतच नाही, कसं आलं सोच आन्सर ते बघायचं. तुम्ही सॉल्व्ह प्रॉब्लेम करा व्यवस्थित. आता 38 नंबरचं बघा. इन ट्रान्समिशन लाईन हॅव्हिंग सेंडिंग एंड व्होल्टेज व्ही. ओके, फिक्स व्हॅल्यू ऑफ कॉम्प्लेक्स पॉवर फ्लो द रिअल लॉस विल बी प्रोपोर्शनल टू. आताच मी तुम्हाला हा प्रॉब्लेम सांगितलं का, घुमून फिरून तोच क्वेश्चन येतोय परत आपल्याला. व्हीचा स्क्वेअर हा जो पॉवर लॉस होतो हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल व्होल्टेजच्या स्क्वेअरला. तर सिंपल आहे बघा. तुम्ही किती याच्यात कॉम्प्लेक्स पॉवर दिली, नंतर हे दिलं, मग रिअल पॉवर आणि मग हे असं, तर वर्डिंग चेंज होत राहता. बघा हे 2-3 एक्झामला क्वेश्चन रिपीट झालाय. त्या वर्डिंगला घाबरू नका. तुमचं जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना, तुम्हाला कळून जाईल हे का म्हणते म्हणून. राईट, ते सिंपल लक्षात ठेवायचं की रिअल पॉवर मध्येच लॉसेस होता, रेजिस्टरच्या अक्रॉस तर लॉसेस होतो ना, आय स्क्वेअर आर लॉस. ही ऍक्टिव्ह पॉवरच असते बा, हिटच्या फॉर्म मध्ये होते लॉस. सिंपल आहे. याच्यात कॉम्प्लेक्स पॉवर काय घुसल त्यांना काही नाही घाबरायचं. त्याला वर्डिंगला अजिबात घाबरायचं नाही, कन्सेप्ट लक्षात ठेवायचं फक्त. नेक्स्ट आता बघा हे काय म्हणतंय, विच सर्किट पॅरामीटर इज प्रीडॉमिनंट इन ओव्हरहेड लाईन. तर ओव्हरहेड लाईन मध्ये जो मॅक्सिमम असते ना व्हॅल्यू ती असते इंडक्टरची, लक्षात ठेवायचं. आणि ड्रॉप काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण असा शॉर्ट ट्रान्समिशन काढतो ना, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, लक्ष ठेवा 2 मिनिटं. हा आर आहे, तिथं आय इंटू आर ड्रॉप येणार, नंतर इकडे आय इंटू एक्स एल ड्रॉप येणार, आणि इकडे येणार तुमचा रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज हा वाला लोडच्या अक्रॉस मध्ये असणार तो.
आणि हा येणार सेंडिंग एंडचा व्होल्टेज. ओके, मग तुम्ही जर सेंडिंग एंडचं इक्वेशन लिहिलं तर काय भेटणार तुम्हाला, VR प्लस भेटणार IR प्लस J भेटणार तुम्हाला I इंटू X. हे इक्वेशन भेटणार आपला. तर सिंपल एक करंट तुम्ही जर लॅगिंग लोड अजून केला आपला, कारण मॅक्सिमम लोड लॅगिंग असते, तर हा रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज येणार आणि आपला हा करंट लॅगिंग आहे. करंट जर आपण लॅगिंग घेतला तर बघा हा खाली येणार इकडे करंट, हा करंट आपला, हा लोड करंट आहे काय रिसिव्हिंग एंडचा करंट पकडू, हा जो असणार तो पॉवर फॅक्टर असणार रिसिव्हिंग एंड मधला. तर सिंपल आहे, तुम्ही जर याच्यात असं सिंपल इकडे घेतला ना तर बघा हा आपला ड्रॉप घ्यायचा ना, तर करंटचा इन सिरीज येणार हा ड्रॉप I इंटू R. हा जो ड्रॉप आहे ना तो इन सिरीज येणार, म्हणजे हा करंट जिकडे चाललाय तिकडे जाणार. तर हा ड्रॉप छोटा येणार का, कारण ही वाली छोटी आहे, रेजिस्टन्स कमी असतो. अल्युमिनियमची वाइंडिंग आहे तर रेजिस्टन्स कमीच असणार, लक्षात ठेवायचं. हा फॅक्टर कमी म्हणून ही छोटी लाईन घ्यायची. आणि हा दुसरा जो फॅक्टर आहे ना तो I इंटू XL, बघा हा करंट लॅग करणार तर व्होल्टेज लीड करणार. करंट इकडे तर व्होल्टेज, बघा करंट हा इकडे तर हा व्होल्टेज लीड करणार इकडं, तर हा मोठा येणार का, कारण याची व्हॅल्यू मोठी आहे. I इंटू XL ही व्हॅल्यू मोठीच घ्यायची कधी पण का, कारण हे डॉमिनंट आहे, याची व्हॅल्यू मोठी आहे. XL तर कशावर डिपेंड आहे, 2π FL, फ्रिक्वेन्सी FL. तर L वर डिपेंड आहे, L ची व्हॅल्यू मोठीच असते बाण, लक्षात ठेवायचं. प्री डॉमिनंट आहे, इव्हन कॅपॅसिटन्स पेक्षाही मोठी असते. आणि हा आपला टोटल व्होल्टेज बघा, हा रिसिव्हिंगचा व्होल्टेज, हा ड्रॉप आणि हा ड्रॉप, आणि सगळा व्होल्टेज जर घेतला तुम्ही तर टोटल व्होल्टेज भेटणार तुम्हाला इकडून बघा, टोटल व्होल्टेज भेटणार तुम्हाला हा, तर हा व्होल्टेज येणार आपला सेंडिंग एंडचा. एवढा सेंड करायला लागेल आपल्याला जर एवढा रिसिव्ह करायचा तर. आणि बघा हा सेंडिंग एंडचा करंट आणि रिसिव्हिंग एंडचा करंट सेम आहे, तर हा जो पॉवर फॅक्टर अँगल आहे तो हा सेंडिंग एंडचा पॉवर फॅक्टर आहे, सिंपल. आणि तुम्ही जरा इम्पिडन्स ट्रायंगल काढायचा, तुम्हाला हे जोडून द्यायचे दोन्ही, तर इम्पिडन्स ट्रायंगल भेटणार तुम्हाला. तर हा असणार तुमचा I इंटू Z. ओके, तर आपण Z फाइंड करतो ना, तो ABCD पॅरामीटर मध्ये तो Z आहे हा, सिंपल, दोघांचं कॉम्बिनेशन असणार. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा की डॉमिनंट कोण करतं, इंडक्टर. ट्रान्समिशन लाईन कॅन बी मोस्ट ॲक्युरेटली मॉडेल बाय, लक्षात ठेवायचं इक्वालेंट पाय मॉडेल हा सगळ्यात ॲक्युरेट आहे आणि हा पॉप्युलर पे, कारण की बघा पाय मॉडेलमध्ये आपण काय करतो, इथं कॅपॅसिटर C/2 किंवा आपण याला डायरेक्ट ॲडमिटन्स Y/2 म्हणू. Y/2 इकडे इम्पिडन्स असणार आपला Z आणि इथं परत Y/2, पाय सारखं दिसतंय नाही म्हणून याला पाय मॉडेल म्हणतात. इकडे आपला रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, इकडे आपलं सेंडिंग एंड व्होल्टेज, सिंपल. ओके, तर ही लाईनची मॉडेलिंग आहे. याच्यामध्ये बघा ना दोनच नोड येतात, हा इथे एक नोड येतो, इथे एक नोड येतो, म्हणून ना ही जास्त पॉप्युलर आहे मेथड. ठीक आहे, तर इक्वालेंट पाय ही सगळ्यात जास्त ॲक्युरेटली पॉवर मेजर करते, आपला इव्हन परफॉर्मन्स मेजर करते. ठीक आहे, तर ही मेथड पॉप्युलर बी आहे कारण की याच्यामध्ये दोनच नोड आहे. टी मॉडेल मध्ये जर तुम्ही गेले तर बघा इथं काहीतरी असणार ड्रॉप, इथं काहीतरी ड्रॉप असणार, इथं असणार काही है ना Z/2 आणि इकडे असणार आपला Y. तर हे टी मॉडेल आहे, इथं सेंडिंग एंड, इथं रिसिव्हिंग एंड. त्याच्यात होतं काय बघा, बघा लक्ष द्या, हा एक नोड आहे, इथून करंट चाललाय, इकडे वेगळा करंट आहे, इकडे IC वेगळा करंट आहे आणि इकडे वेगळा करंट आहे रिसिव्हिंगचा. तर 1, 2 आणि 3 बस येणार याच्यात, म्हणजे 3 नोड येणार, 3 इक्वेशन बनणार, इकडे 2च इक्वेशन बनताय. ठीक आहे, त्याच्यामुळे फायदा होता आपला. तर जास्त पॉप्युलर मॉडेल जे आहे ना तुमचं पाय मॉडेल पॉप्युलर आहे, लक्षात ठेवा. 41 मध्ये बघा आणि आपलं काय म्हटलंय, ABCD कॉन्स्टंट 220 kV लाईन आर A इज इक्वल टू D, E इज इक्वल टू D म्हणजे सिमेट्रिकल लाईन आहे, 0.9 अँगल दिलाय काहीतरी, B 130 आहे, C 0.001 आणि इफ सेंडिंग एंड व्होल्टेज ऑफ लाईन गिवन लोड डिलिव्हर नॉमिनल व्होल्टेज 240. ओके, सेंडिंग एंडचं व्होल्टेज दिलं बघा ना आपल्याला, सेंडिंग एंडचं व्होल्टेज दिलं किती दिलंय, 240 kV. पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन काढलंय आणि रिसिव्हिंग एंडचे डिफॉल्ट बाण आहे, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज असतं. लक्षात ठेवा, जी पण लाईन आहे आपली, समजा मी म्हटलं 220 ची लाईन आहे, तर आपलं टार्गेट काय की हे इतकं व्होल्टेज रिसिव्हला यायलाच पाहिजे. ओके, कस्टमरकडे यायलाच पाहिजे एवढं व्होल्टेज. आता 11 kV लाईन आहे ना, तर कस्टमरला 11 द्यायला पडेल ना, त्याला जर 10 दिलेत कसं घेईल ते गव्हर्नमेंटने रूलच करून दिलाय बा, ±6% वर व्हेरिएशन नको याच्यात. ओके, कस्टमरला जेवढं मान्य केलंय तुम्ही, जेवढं ते पैसे देताय त्याला द्यावंच लागेल. मग त्यासाठी आपण सेंडिंग एंडचं एक्स्ट्रा पाठवलं तरी चालेल, पण आपल्याला रिसिव्हिंगला तेवढीच पाठवायची. तर लक्षात ठेवा, जी लाईन असते ती रिसिव्हिंगचं टार्गेट आपलं, तेवढ्या रिसिव्हिंगला पोहोचायचं आपल्याला. पॉवर जरी असली 5000 kW ची लाईन आहे, तर समजून नाही रिसिव्हिंगची पॉवर आहे, डिफॉल्ट रिसिव्हिंगची असते, म्हणजे लॉस होणार ते सेंडिंग मध्ये ऍड करायचा. लॉस होणार तर आपला लॉस आहे ना, कस्टमरला काय घेणं नाही त्याशी. आता तुम्ही कस्टमरला जर लॉसेस पकडून पैसे थोडी लावणार तुम्ही, हालाकी ते छुपे चार्जेस लावता, फिक्स चार्ज, हे चार्ज, ते चार्ज, फ्युएल चार्ज, पण
जेन्युइनली जर बघितलं बाण तुम्हाला ते कस्टमरला जे पॉवर भेटणार त्याचेच पैसे देणार ना तो ऑब्विसली. ठीक आहे, तर लक्ष द्या बाण इकडे रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज दिलाय तुम्हाला 220 किलो व्होल्ट. तिथे तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेशन सांगितलंय. तर व्होल्टेज रेग्युलेशन काय आहे बघा तुमचं, तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज ॲट नो लोड रिसिव्हिंग एंडला मायनस येते तुमचं रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज फुल लोडचा डिवाइड बाय फुल लोड व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय 100. तर नो लोडचा व्होल्टेज कसं काढणार तुम्ही, सेंडिंग एंड व्होल्टेज इज इक्वल टू काय असतं बघा ए रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. नो लोडचं जर काढणे तुम्हाला तर इथं करंट 0 घ्यायला लागेल तुम्हाला. तर हा बी पण 0 जाईल, करंट 0, IR 0 घ्यायचं बघा सिंपल. तर इथं तुम्हाला VR 0 भेटणार नो लोड व्होल्टेज. तर काय भेटणार तुमचा VS डिवाइड बाय ए. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी यूज केला होता. तर VS आपला 240 kV डिवाइड बाय करा 0.94. तर इथे बघा आणि असे जर क्वेश्चन आला ना तुम्हाला तर एक ट्रिक लक्षात ठेवा, याच्यामध्ये ना पर्सेंटेज काढायची पर्सेंटेज. आता बघा हे काय ना 6% कमी ना तर 6%च्या वरती ॲड करून टाकायचे. कारण ही जर 1 पेक्षा लेस ना व्हॅल्यू तुम्ही डिवाइड केलं ना त्याची व्हॅल्यू वाढते. तर वाढणार आहे किती वाढणार 6% वाढणार. ते 1% म्हणजे किती याचा 2.4 आहे ना हे 1% म्हणजे 240चा 2% काय बघा 4.48 आणि 4% किती येणार डबल करायचे 48 48 96 होणार 9.6. तर आपल्याला 6% करायचे येते हे येणार आपले. तर सिंक्रोनस स्पीडमध्ये असंच करायचं तुम्ही, कारण की तुम्हाला असे क्वेश्चन खूप येणार असे पॉईंटचे. तर तिथे कॅल्श अलाउड नाही आहे तर थोडंसं डोकं लावायचं त्याला. ओके, तिकडे बघा हा 9.8 8 आणि 6 14 झाले 4 हाताला 1 हे 10 झाले 14.4. तर सिंपली व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला रिसिव्हिंग एंडला जे नो लोड व्होल्टेज आहे ते भेटणार तुम्हाला. थोडंसं वाढणार ते फॅरेंटी टाईप इफेक्ट होणार आहे. आणि थोडंसं वाढणार आहे नो लोडला सेंडिंग एंडपेक्षाही वाढणार. ते बघा 240 आहे ते 240 आणि 14 किती होणार 254 होणार आहे 254.4. ओके, म्हणजे 254 झालं. तर बघा हा 254 इथं टाका व्हॅल्यू 254.4 मायनस होणार 220 डिवाइड बाय 220 मल्टिप्लाइड बाय 100. ते येतं एक शून्य गेला. आता बघा 254 म्हणून 220 म्हणून 254 गेला. ते हे बघा 30 आणि 34.4 येणार 34.4 मल्टिप्लाइड बाय 10 आणि 22 येते. ते बघा 22 आहे का 22 एक येतं काहीतरी उरते 92 वरती आहे ना. मग जर तुम्ही याला 10 केलं तर 342 येते आहे ना. 22 आहे का 22 आलाय ऑलरेडी. आता बघा याच्यात किती भाग जातो किती उरला याच्यातून 22 8 8 आणि 4 उरले 12. तर 12 22 टाकायला 5 ते 6 भागतात त्याला. मग काय 10च्या वर आलाय बाने ऑप्शन कोणतं मॅच होते तर ऑब्विसली काहीतरी 5.56 काहीतरी येणार आहे ना. तर ऑब्विसली 15च्या वरती मॅच होते ऑप्शन. बघा किती दूर ऑप्शन आहे एकदम परफेक्ट आहे. तर पूर्ण ॲक्युरेट काढायची गरज नाही तुम्हाला. तर अंदाजे आन्सर जरी काढला ना तुम्ही तर 16% पर्यंत रेग्युलेशन येऊन जाते तुमचं. सिंपल 21 तर नाही येऊ शकत नाही कारण की पहिलाच भाग कितीला गेला 1 गेलाय ना. पहिलाच भाग कितीला गेलाय तुमचा 342 आहे. तर ऑब्विसली 342ला भाग जायला बाणे कमीत कमी 440 पाहिजे तेव्हा 220 भाग जाईल त्याला आहे की नाही. तर ऑब्विसली तर सिंपल आहे. याच्यावरून तुम्हाला अप्रॉक्सिमेट करून आणि कसं येणार तुमचं प्रॅक्टिस लागणार व्हायला. तर कोणत्याही सब्जेक्टचे असं ना तुमचा जो फेवरेट सब्जेक्ट आहे त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाका. तर त्याचा ना तुम्हाला ॲप्टिट्यूडमध्ये फायदा होईल. ॲप्टिट्यूडमध्ये पर्सेंटेज हे ते करून टाकायचं. इतकं पर्सेंटेज वाढलं तर इतकं कसं होणार सिम्प्लिफिकेशनमध्ये. तर इकडे तुम्हाला त्याचा फायदा होऊन जातो. ठीक आहे. नेक्स्ट बघा कोरोना इन कंडक्टर इज नॉट अफेक्टेड बाय. कोरोना जो कंडक्टरचा कोरोना आहे कोरोनाला काय असतं लक्ष द्या बानो. आज तुम्हाला ना कोरोनाचा भुगाच करून टाकू आपण. आज कोरोना लय दिवसात ऐकताय तुम्ही कोरोना. चला प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला काय होतं कोरोनामध्ये. खूप सिंपल आहे रे तुम्हाला माहीत नसते फक्त प्रॅक्टिकली सांगतो काय होतं. बघा इकडे लक्ष द्या. इकडे बघा ना हा कंडक्टर आहे आपला. त्या कंडक्टरमध्ये काय होतं बेसिकली करंट फ्लो होतो असा. त्या करंटला एक डेन्सिटी असते. करंट डेन्सिटी काय असते जे करंट फ्लोइंग थ्रू एरिया एम्पियर पर मीटरचा स्क्वेअर याला करंट डेन्सिटी म्हणतो आपण. या करंट डेन्सिटीमुळे वाहनो डायरेक्टली गोष्ट असते इलेक्ट्रिकल डेन्सिटी. इलेक्ट्रिकलची डेन्सिटी जास्त आहे की इलेक्ट्रिकल पोटेन्शियल किती आहे ह्या पॉईंटवर. तर इलेक्ट्रिकल डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला काय व्होल्ट अवेलेबल पर युनिट लेंथ. ते जेला प्रोपोर्शनल असते. तर जेला प्रोपोर्शनल आहे बेसिकली. ओके, तर व्होल्टेज अवेलेबल किती आहे पर युनिट लेंथला. तर सिंपल आहे. पण इयरमध्ये काय असतं इथं जर व्होल्टेज जास्त झालं डेन्सिटी जास्त झाली या एरियामध्ये बघा एका सेंटीमीटरमध्ये 1 सेंटीमीटर अंतर आहे. याची जी एअरची कॅपॅसिटी आहे इन्सुलेट करण्याची करंटला रोखायची विदाउट ब्रेकडाऊन ती कॅपॅसिटी किती आहे 30 किलो व्होल्ट
पर सेंटीमीटर ही कॅपॅसिटी आहे, राईट. तर 30 किलोमीटरला हे रोखू शकतं, बरोबर आहे. पण कधी कधी काय होतं बानो, हे 30 पेक्षा जास्त होऊन जाते एअर डेन्सिटी. ती मॉइश्चर कंटेंटमुळं किंवा इरेग्युलर सरफेसमुळं इथं करंटना काय होतं, इलेक्ट्रॉनचं मोशन कमी होऊन जातं. मग इलेक्ट्रॉनचं मोशन कमी होतं किंवा एरिया कमी जास्त होऊन जातो. एरिया कमी झाला तर डेन्सिटी वाढते परत, है ना. इथे एरिया कमी झाला बघा कंडक्टरचा, ओके. तर इथं डेन्सिटी वाढली तर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम येतात. आणि इथं काय होतं की एअरचं ब्रेकडाऊन होऊन जातं. मग एअरचं ब्रेकडाऊन झालं का एअर कंडक्टर म्हणून काम करते आपलं. ही करंट कॅरी करायला लागते इथं करंट, हे बघा असं, ओके. इथं अशा पद्धतीनं मग याच्यामुळे एअरचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होतं की कंडक्टर म्हणून काम करते. आता तुम्हाला असं चांगलं आहे मग कंडक्टरची साईज वाढली. हा एक ॲडव्हान्टेज आहे याचा की रेजिस्टन्स काय असतो आपला ρL/A. त्याचा एरिया वाढतो ना त्याचा रेजिस्टन्स कमी होतो आणि इलेक्ट्रिकल स्ट्रेस कमी होतो आपल्या कंडक्टरवर. कारण की इथून मी करंट कॅरी करते ना, एअर बी करंट कॅरी करते याच्या बाजूची ॲटमॉस्फिअरची. आयनाइज झाली ना एअर. आयनायझेशन म्हणजे काय असतं की कंडक्टर म्हणून काम करायला लागले आता एअर. तर पण याचा प्रॉब्लेम काय आहे की याच्यामध्ये लॉसेस पण होता. लॉसेस कशाच्या फॉर्ममध्ये होता, हे जर जास्त ब्रेकडाऊन झालं तर ह्याच्यामध्ये ना व्हायलेट ग्लो तयार होतो. व्हायलेट ग्लो म्हणजे चमकतं असं, लाईटच्या फॉर्ममध्ये एनर्जी कन्वर्ट होते, आपल्याला लॉस होते लाईटच्या फॉर्ममध्ये. दुसरी गोष्ट केमिकल रिॲक्शन बी होते. इथं ना एक ओझोन गॅस बनतो. ओझोन ऑक्सिजनचा असतो. त्या ऑक्सिजनमुळे काय होतं इथं कोरोजन पण होतं. कंडक्टरचं कोरोजन होते, इथं कंडक्टर गंजायला लागतं आपलं, ओके. तर ती एक डिसएडव्हान्टेजेस, कंडक्टरची लाईफ कमी होऊन जाते त्याच्यामुळे. दुसरा डिसएडव्हान्टेज असा आहे की आवाज बी करतं बाय. ह्याच्यातून नाही त्याचा आवाज चरचर वाचत राहते. याच्यामध्ये जांभळ्या कलरचा एक कलर निघतो आणि वाजत बी राहतो. हिसिंग नॉईज आहे त्याच्यामध्ये, हिसिंग नॉईज. आणि याच्यामध्ये साऊंड एनर्जीच्या फॉर्ममध्ये पण एनर्जी लॉस होते आपले. तर बघा लॉस आहे, 3 लॉस झाले. केमिकलच्या एनर्जीमध्ये फॉर्ममध्ये लॉस होतो, साऊंडच्या फॉर्ममध्ये, लाईटच्या फॉर्ममध्ये लॉसेस होत आहे. तर हे कोरोना लॉसेस खूप डेंजर होऊन जातात जेव्हा तुमचं व्होल्टेज वाढतं 220 किलो व्होल्ट आणि याच्यावरती जर गेलं मग हे कोरोना लॉस कमी करणंच पडतं आपल्याला. छोट्या लाईनमध्ये नाही होते जास्त, कारण की छोट्या लाईनमध्ये एअरची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ खूप आहे ना. आणि कधी कधी ना हे कन्फ्युजन तुम्हाला असं होतं की याच्यामध्ये कधी कधी MM मध्ये येतं युनिट, ते लक्षात ठेवायचं. MM मध्ये दिलं बघा, हे सेंटीमीटर म्हणजे 10 आहे. तर इथे ना तुम्हाला हे कन्व्हर्जन युनिट नाही वापरायचं. कन्व्हर्जन युनिटचं फॉर्म्युला इथं व्हॅलिड नाही आहे. नाही तुम्हाला सर हे 10⁻⁻ वर करू मग वरती जाईन असं नाही. ते हे बघा लक्ष इकडं, इथं ब्रेकडाऊन स्ट्रेंथ आहे 1 सेंटीमीटर म्हणजे किती असतं बघा, लक्षात ठेवायचं 10 mm. आता हा इकडे याला करंटला रोखतोय ब्रेकडाऊन होण्यापासून किती व्होल्टेजला, 30 किलो व्होल्ट पीक व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू विचारले तर 21.2 लक्षात ठेवा, किलो व्होल्ट पर सेंटीमीटर, ओके. तिकडे बघा काय होते याच्यात ना, जर तुम्ही डिस्टन्स कमी केलं तर लवकर ब्रेकडाऊन होईल ना. याच्यामध्ये प्रत्येक 10 पॅरामीटरमध्ये 30 बनते. तर एकाला किती बनणार, 10 डिवाइड करायला, 10 डिवाइड केलं 3, तर 3 किलो व्होल्ट पर MM. प्रत्येकाला 3 3 3 3 असं 3 3 10 किती येणार, 30. ते लक्षात ठेवायचं बाण. ही एअरची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ MM मध्ये 3 किलो व्होल्ट पर MM. लक्षात ठेवा, MM मध्ये जर आलं तर MM हे एक छोटं डिस्टन्स आहे, त्याच्यात लवकर ब्रेकडाऊन होणार. MM मध्ये काय छोटं डिस्टन्स मध्ये काय करणार, ते 3 किलो व्होल्ट पर्यंत सहन करणार. आता जास्त डिस्टन्स केलं, हे 10 पटीने केलं तुम्ही, तर ही काय होणार तुमचं, हे काय होणार 30 होणार, 30 किलो व्होल्ट पर सेंटीमीटर. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा बाण, ओके. तर आता तुम्हाला विचारलं की कोरोनामुळे काय होते. कोरोनामुळे ॲडव्हान्टेज आहे की स्ट्रेस कमी होता आपल्या कंडक्टरवरती. दुसरा ॲडव्हान्टेज आहे की आपला जो R आहे, आरची व्हॅल्यू कमी झाली. आरची व्हॅल्यू कमी झाली तर लाईनमध्ये ड्रॉप आहे, तो ड्रॉप थोडा कमी होतो. ते बी निग्लेजिबल व्हॅल्यू, एवढी की सफिशियंटली कमी नाही होत, थोडी कमी होती, राईट. पण कोरोनामुळे बानो कार्यक्रम किती बिघडलाय ना आपला. पॉवर लॉस होते, आपल्या कंडक्टरची लाईफ खराब होते, आपला कंडक्टर गांजायला लागलाय ओझोनमुळे, राईट. ओझोन गॅस तयार झालाय तिथं, नॉईज येते, आवाज येतोय, लोक घाबरते, है ना, प्राणी घाबरते. तसं काही नाही, ठीक आहे. तर इकडे बघा ॲटमॉस्फिअरिक कंडिशन, डेफिनेटली हे ना वाहन विंटरमध्ये जास्त होतं आणि पावसाळ्यात जास्त होतं. कारण इथं ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं की इथं मॉइश्चर असते, तर एअर जास्त लवकर आयनाइज होते, ड्राय सीजनमध्ये होत नाही, राईट. कंडक्टर साईज, यस, कंडक्टर साईज मॅटर करते बानो. कंडक्टरचं जर डायमीटर वाढलं ना, जाडी वाढली कंडक्टरची, तर हे कमी होते. कारण की एरिया वाढणार ना, एरिया वाढला की मग काय होणार, तुमचा एरिया जर वाढला तर डेन्सिटी कमी होऊन जाईल. एरिया वाढाला तुम्ही कंडक्टरचा, तर डेन्सिटी कमी होईल. डेन्सिटी कमी झाली तर ब्रेकडाऊन नाही होणार ना, ते कॅपॅसिटी वाढणार डेफिनेटली. तर साईजवर बी डिपेंड आहे. स्पेसिंग बिटवीन कंडक्टर डेफिनेटली स्पेसिंगवर डिपेंड आहे. लाईन व्होल्टेजवर डिपेंड आहे. पॉवर फॅक्टरवर डिपेंड नाही बाण, ओके. पॉवर फॅक्टरचा याचा काही संबंध नाही आहे. हे ट्रान्समिशन लाईनची गोष्ट झाली आहे, लोडचा इथं विषयच नाही आहे, ठीक आहे. तर पॉवर फॅक्टरवर डिपेंड नाही आहे. तर पॉवर विचारलं तर नॉट अफेक्टेड विचारलं होतं, हे बाकीचा अफेक्ट होता, नॉट अफेक्टेड आहे. तर आय होप कोरोना समजलं असेल तुम्हाला, थोडाफार तरी आयडिया आली असेल.
पुढचा क्वेश्चन बघा आणि किती नंबरचा आहे 43. याला नंबर नाही दिला का, चलो आपण देऊन टाकू 43. काय म्हणते, ट्रान्समिशन लाईन ऑफ सर्ज इम्पिडन्स 300 इज कनेक्टेड टू लोड ऑफ 300. ओके, तर 300 लोड आहे. रिफ्लेक्शन कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन लाईन ॲट लोड एंड विल बी. तर लक्षात ठेवा ना, हा जो रिफ्लेक्शन होतं ना आपलं लाईनचं जे रिफ्लेक्शन होतं रिफ्लेक्शन, तर ते काय असतं बाण तुमचा ZC मायनस ZL ह्या दोघांमधला डिफरन्स असला आणि इकडे असतं बाण ZC प्लस ZL. ओके, तर हा फॉर्म्युला याचा, हा इथून तुम्हाला रिफ्लेक्शन भेटतं. आता बघा बाण आपली ट्रान्समिशन मध्ये पॉवर कशी ट्रान्समिट होते, तर सिंपल बाण होती काय होते, अशी ट्रान्समिट होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्म मध्ये, इलेक्ट्रोस्टॅटिक फॉर्म मध्ये, आणि अशी वेव्ह प्रोपगेट होत चालते कॅपॅसिटन्सच्या थ्रू. नंतर इंडक्टर चार्ज होतो, परत इंडक्टर डिस्चार्ज होतो, कॅपॅसिटर चार्ज होतो, अशा पद्धतीने लाईन आपली ट्रान्सफर होत चालते. पण होतं का बाण, बघा ट्रान्समिशनचा एक इम्पिडन्स असतो, इमॅजिनरी इम्पिडन्स आहे, त्याला आपण सर्ज इम्पिडन्स म्हणतो. आता बघा सडनली हा रोड आहे, या रोडनं गाडी चालू आहे आपली ट्रान्समिशन लाईनच्या, आणि सडनली लोड आला, तर लोडचा जर इम्पिडन्स वेगळा आहे म्हणजे तर खड्डे बिड्डे आहे, तर आपल्या गाडीला ब्रेक मारा लागेल ना, मग गाडी आपली ब्रेक मारणार. जसं वेव्हचं असतं बा, वेव्ह प्रोपगेट होत असताना जो लाईनचा इम्पिडन्स असतो त्याला आपण इमॅजिनरी इम्पिडन्स सर्ज इम्पिडन्स म्हणतो. आणि सर्ज इम्पिडन्स आणि लोडचा सडनली वेगळा इम्पिडन्स जर आला, या दोघांमध्ये फरक आला, तर सडनली काय होते, ही लाईन आहे ना थोडीशी रिफ्लेक्ट होते, रिफ्लेक्ट बॅक होते. मग रिफ्लेक्शन झाल्यामुळे काय होतं की ही ह्या याची फ्रिक्वेन्सी चेंज करून टाकते. जी पहिली वेव्ह प्रोपगेट होत होती त्याची फ्रिक्वेन्सी चेंज करणार. दुसरी गोष्ट, ही लाईन जी रिफ्लेक्टेड वेव्ह आहे ती वेव्ह काय करणार, ह्या आपल्या ट्रान्समिशन लाईनवरच लोड म्हणून काम करणार, सगळं डिस्टर्ब करून टाकणार, ते आपल्या लोड म्हणून काम करणार, ते आपली लाईन ओव्हरलोड होऊन जाणार. दुसरी डिसएडव्हान्टेज असा आहे त्याचा रिफ्लेक्शनचा की आपला जो वेव्ह शेप आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं डिस्टॉर्शन येतं नॉर्मली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की लोड म्हणून काम होते, तर ओव्हरलोड होते आपली लाईन. म्हणून आपलं काय करायचं बाण, जे कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आहे ना तो आपला ठेवायचा लोड इम्पिडन्सचा सेम. म्हणजे जेवढा अपोजिशन आपली ट्रान्समिशन लाईन करत होती तेवढाच इम्पिडन्स ऑफर केला पाहिजे आपल्या लोडना. मग याला काय होणार माहिती का, हा याला वाटणारच नाही की आपला लोड आला म्हणून. सेम रोड आहे, स्मूथ, हा ट्रान्समिट होणार, रिफ्लेक्ट नाही होणार. मग आपल्याला जी लाईन भेटणार ना, ती लाईन आपल्याला काय भेटणार माहिती का, इन्फिनाइट लाईन भेटणार. इन्फिनाइट लाईन म्हणजे काय आहे की ज्या लाईनला एंडच नाही आहे, लाईन चालली आहे. आता याला एंड केव्हा वाटला असता, रस्ता याचा संपला केव्हा वाटला असता, जेव्हा वेगळा इम्पिडन्स लागला असता, वेगळा काहीतरी अपोजिशन ऑफर झाले असते. पण ह्या केसेसमध्ये काय झालं की कोणताही अपोजिशन वेगळी ऑफर नाही होते, सेम होते, स्मूथ ट्रान्सफॉर्मेशन होते. म्हणून आपला जो कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आणि लोड इम्पिडन्स सेम जर असला त्यालाच इन्फिनाइट लाईन म्हणतात. आणि त्यामध्ये काय होतं की तुमचा हा जो रिफ्लेक्शन आहे झिरो होऊन जातो. ही आयडियल कंडिशन आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, पण ठीक आहे. आयडियल कंडिशनमध्ये आपलं जो झिरो रिफ्लेक्शन आहे त्यामध्ये एकदम स्मूथ लाईन होते आणि त्याला इन्फिनाइट लाईन म्हणतो आपण. त्याच्यामध्ये कोणताही रिफ्लेक्शन होत नाही. कारण की बघा ही दोन्हीची इम्पिडन्स सेम दिले 300. तर तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो आणि इमेजमध्ये कशी पॉवर ट्रान्सफर होते नेमकं. तर पॉवर बघा पहिले कशी ट्रान्सफर होते, नंतर मग आपण बघूया की कशा पद्धतीने पॉवर ट्रान्सफर होते. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसते बाण तुम्हाला. बघा इथून पहिला कॅपॅसिटन्स आपला इंडक्टर चार्ज झाला, त्याच्यानंतर हा डिस्चार्ज झाला, त्याच्यानंतर कॅपॅसिटन्स चार्ज झाला, परत इंडक्टर चार्ज झाला, आणि अशा पद्धतीने आपली लाईन ना प्रोपगेट होते. हे बघा, ही बघा अशी वेव्हफॉर्म प्रोपगेट होते आपली 3 फेजची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रोपगेट होते आपली लाईन, सिंपल. ओके, तिथून तुम्हाला स्क्रीनवर दिसते बाण. तर स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला कशा पद्धतीने आपले वेव्ह प्रोपगेट होते. तर बघा हा लोड इम्पिडन्स आपला येलो कलर मध्ये दिसतोय तुम्हाला. हा जो लोड इम्पिडन्स आहे आणि या ट्रान्समिशनचा जो कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आहे हा जर सेम असेल ना तर ही एंडलेस लाईन बनणार, आपली इन्फिनाइट लाईन बनणार. कारण काय होते माहिती का, इथं रिफ्लेक्शन नाही होते, लाईनचं झिरो होते. जेवढा इम्पिडन्स याला भेटला इकडं ट्रान्समिशन लाईनला तेवढाच लोडला भेटला. मग एक स्मूथ ट्रान्झिशन होते आणि लाईन रिफ्लेक्शन बॅक नाही होते, आपली उलट रिफ्लेक्ट नाही होते. जर ती रिफ्लेक्ट झाली तर काय डिसएडव्हान्टेजेस आहे, ती लोड आपल्या लाईनवर लोड म्हणून काम करणार है ना, ती जुनी, आणि परत फ्रिक्वेन्सी चेंज करून टाकणार आपल्या लाईनचं. ओके, दुसरी गोष्ट आपल्याला फ्लॅट लाईन कोणाला म्हणायचं, फ्लॅट लाईन मला ज्याला म्हणायचं ज्याचा ना मॅग्निट्यूड चेंज झाला व्होल्टेजचा. लॉसेस झाले लाईनमध्ये ठीक आहे, पण मॅग्निट्यूड चेंज झाला, व्होल्टेज एकदम कॉन्स्टंट आहे. बघा हे मॅग्निट्यूड दिसतंय याचं, तर मॅग्निट्यूड अजिबात चेंज नाही झालेला व्होल्टेजचा. ठीक आहे, तर सिंपल इकडे लक्षात ठेवायचं तुम्हाला.
ओके. आणि याच्यावर आपण एक सेपरेट लेक्चर बनवणार आहे, काही टेन्शन न घेऊ. कारण की लॉसलेस लाईन, लॉसी लाईन, त्याच्यानंतर तुम्हाला जो आहे फ्लॅट लाईन किंवा इन्फिनाइट लाईन, याच्यावरती एक सेपरेट कन्सेप्ट क्लिअर करणार तुम्हाला. कारण मागच्या वेळेस ट्रान्समध्ये 2 क्वेश्चन पडले त्याच्यावरती, राईट. कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स, सर्ज इम्पिडन्स, लोडिंग, याच्यावरती एक क्वेश्चन डेफिनेटली पडतो आणि ह्या लॉसी लाईन त्याच्यावरती एक क्वेश्चन पडतो. तर आपण हे तुम्हाला ग्राफिकली दाखवणार मी की कशा पद्धतीने मॅग्नेट्यूड हे राहतं, सेम राहतं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकली त्याच्या व्हॅल्यू काय असतात, एबीसीडी पॅरामीटरच्या व्हॅल्यू काय ना, हे सगळं आपण डिस्कस करूया. ओके. तर बघूया आपण हा जो आपला जो होता बाण कोएफिशियंट काय येणार, मग 0 येणार. कारण की हा झेडची कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स सेम आहे आणि इकडे बघा लोडचा इम्पिडन्स सेम आहे. त्यामुळे ही जी ना इन्फिनाइट लाईन बनली आहे, रिफ्लेक्शन 0 आहे, काही रिफ्लेक्शन नाही आहे लाईन मध्ये. सिंपल. बघा पुढे काय दिलंय तुम्हाला, द ट्रान्समिशन लाईन इज रिप्रेझेंटेड ॲज 2 पोर्ट नेटवर्क ॲज शोन इन फिगर. द सेंडिंग एंड व्होल्टेज अँड करंट आर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ रिसिव्हिंग एंड व्होल्टेज अँड करंट फॉर द नेटवर्क. बघा किती मोठा क्वेश्चन दिसतो आपल्याला, राईट. तर व्हीएस इज इक्वल टू काय दिलं तुम्हाला, ए व्ही आर प्लस बी आय आर. हे इक्वेशन आहे, स्टँडर्ड इक्वेशन आहे, लक्षात ठेवा. बाण इक्वेशन वेअर एबीसीडी पॅरामीटर आर जनरलाइज सर्किट कॉन्स्टंट. बरोबर. ओके. हे एबीसीडी दिले, हे सिंपल आहे. कंडिशन फॉर सिमेट्री बघा म्हणजे काय की खोदा पहाड निकला चुहा, असे काही नाही या क्वेश्चन मध्ये. सिंपल कंडिशन विचारले तर कंडिशन काय बाण, एडी इज इक्वल टू बीसी. हा कधी आला क्वेश्चन, 17ला. कोणत्या एक्झाम मध्ये, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यूपीएससी, जी की वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आहे, राईट. तर बघा कन्सेप्ट क्लिअर जर असेल ना तुम्हाला तर कोणते क्वेश्चन तुम्हाला आरामशीर जमतात. तर बेसिक क्लिअर करा, काही टेन्शन नाही आहे. ओके. तर ही बाण तुमची सिमेट्रीची कंडिशन. रेसिप्रोसिटीची कंडिशन काय, रेसिप्रोसिटीची कंडिशन आहे तुमची एडी मायनस बीसी इज इक्वल टू 1. तो नंतर तुम्ही 10 वेळेस खालीच आहे, फिट झाला पाहिजे, फिट झाला पाहिजे डोक्यामध्ये. खोकं आहे ना तुमचं, डोकं आहे तुमचं, खोकं आहे मला माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला फिट झाला पाहिजे, म्हणून डबल चालू शिकवणं, राईट. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट हॅव अन इफेक्ट ऑन कोरोना. तर खालीलपैकी कोणतं आहे जे कोरोनावर इफेक्ट करत नाही. स्पेसिंग डेफिनेटली करतो, स्पेसिंग. कंडक्टर साईज, येस कंडक्टर साईज करते, मी आता मागचं एक प्रॉब्लेम सांगितलं. लाईन व्होल्टेज बी करतं बाण, याच्यावरतीच कळते की कोरोना अकर होणार की नाही होणार, लाईन व्होल्टेजवर डिपेंड आहे. लेंथ ऑफ कंडक्टरवर नाही डिपेंड बाण. ओके. लेंथ ऑफ कंडक्टर पासून इंडिपेंडेंट हा, तर लेंथ ऑफ कंडक्टर वर डिपेंड नसतो. तर हा बी 2017चा प्रॉब्लेम आहे त्याच एक्झामचा. बघा त्याच एक्झामचा 18चा प्रॉब्लेम आहे. याच्यात म्हणलंय की टाइम इंटरवल निडेड फॉर सर्ज टू ट्रॅव्हल द एंड ऑफ 600 किलोमीटर लॉंग ओव्हर हेड ट्रान्समिशन लाईन. ओके. तर टाइम काटा सांगितलं तुम्हाला, मला माहिती बाण टाइम काय असतो, सिंपल आहे. टाइम हे बघा पहिला एक फॉर्म्युला आहे आपला ना, स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू काय असतं बाण, डिस्टन्स डिवाइड बाय काय असतं बाण, डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. काय असतं, मीटर पर सेकंड किंवा किलोमीटर पर आवर किंवा किलोमीटर पर सेकंड, अशा पद्धतीने, राईट. हे असतं युनिट आपलं है ना. ही स्पीड आहे, तर आपल्याला टाइम पाहिजे, तर टाइम काय येणार मग आपला, टाइम येणार आपला सिंपल डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड. ओके. तर बाण आपल्याला डिस्टन्स दिले 600 किलोमीटर, पण आपल्याला काय ना स्पीड पण माहित पाहिजे. स्पीड काय असते माहिती का लाईट ट्रॅव्हलची, लक्षात ठेवायचं. स्पीड असते लाईट व्हेलॉसिटी डिवाइड बाय असते बाण अंडर रूट रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. पण आता जर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी दिलेली नाही तर 1 घेऊन टाकू. लाईटची व्हेलॉसिटी असते बाण लक्षात ठेवायचे 3 मल्टिप्लाइड बाय 10⁸ मीटर पर सेकंड. ओके. तर बघा याच्यातून व्हॅल्यू टाका, फक्त ही स्पीड टाकून द्या, ही स्पीड टाका तुम्ही, हे सिंपल येऊन जाईल बाण तुमचं. काय येणार वरती बघा 600, खाली येणार 3 × 10⁸. तर किती तुझे चेक करा बाण किती येतं, 3 × 1 3, 3 × 2 6, 3 × 2 6 होणार नाही, किती येणार आहे 200 होणार. 200 गुणिले 8 ची पॉवर किती येते, -8. ओके. -8 येणार ना. आणि आपल्याला काय होतं की किलोमीटर मध्ये होतं ना, किलो होतं, त्याला मीटर मध्ये करायला लागेल ना, तेव्हा तर सेकंड मध्ये नाही आहे. तर हे 3 येणार बा, तर 3 हे कटले, 5 आलं, -3 आलं ना. आता हे 5 राहिले, आता हे 200 गुणिले 10⁻⁻5, कारण हे 3 कटले तर 5 राहिले. 5 न शिफ्ट करा, 0 1 2 3 4, 2 मध्ये ऑप्शन दिले ना आपल्याला 20 मध्ये. ओके. तर बघा ते लक्ष द्या ना, व्यवस्थित सॉल्व करा, कारण की ESCचा प्रॉब्लेम आहे.
ते व्यवस्थित सॉल्व करायचं, तुम्हाला घोळ नाही करायचं काही. तर मिली सेकंड मध्ये दिलाय तर 2 शिफ्ट करू आपण इकडं 2, तर 2 मिली सेकंड येणार बा याचा आन्सर 2 मिली सेकंड, ऑप्शन नंबर डी. तर बघा किती क्लोज ऑप्शन दिले, तर तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू व्यवस्थित कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, आणि हे ना काय करायचं, तुम्हाला सेकंड मध्ये टाइम पाहिजे ना, हे मीटर पर सेकंड आहे, तर वरचं मीटर पाहिजे ना, हे मीटर मध्ये पाहिजे तुम्हाला. 600 किलोमीटर आहे, तेव्हाच ते मीटर कॅन्सल होईल ना, सेकंद राहील, बरोबर आहे की नाही. हे बघा डिस्टन्स काय करणार आपण मीटर मध्ये घेणार, खाली काय येणार, हे बघा खाली स्पीड काय येणार मीटर पर सेकंड. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, इथं मीटर जाणार आणि सेकंड सगळ्यात वरती जाणार, मीटर सेकंड डिवाइड बाय मीटर कॅन्सल, सेकंड मध्ये आन्सर येणार. तर सिंपल इथून लक्षात ठेवायचं तुम्हाला की हे किलोमीटरला तुम्हाला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल, तर आपला आन्सर येणार बघा तुमचा 2 मिली सेकंड. ओके, नेक्स्ट बघूया 47 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 10 किलोमीटरची लॉसलेस लाईन आहे आणि रिएक्टन्स दिला आहे तुम्हाला 0.3 ओहम पर किलोमीटर. ओके, ठीक आहे. ते काय शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असणार कारण की बाकीचे पॅरामीटर तर दिलेले नाही आहे. ते इथं बघा हा दिलाय तुम्हाला झेड इज इक्वल टू सरळ रिॲक्टन्स आहे 0.3, पण हा ना लंप नाही डिस्ट्रीब्युटेड आहे कारण की ओहम पर किलोमीटर दिला आहे, ओहम पर किलोमीटर. पण आपल्याला जर एबीसीडी काढायचे त्याला लंप करावं लागणार, एकच ठिकाणी काढावं लागेल. एक ठिकाणी कसं येणार तो, त्याला काय करायचं किलोमीटरनं मल्टिप्लाय करायचं. जसं की बघा आता 0.3 आहे ओहम पर किलोमीटर. जर आपण याला किलोमीटरनं मल्टिप्लाय केलं 10 किलोमीटरना, तर किलोमीटर कॅन्सल होणार, ओहम मध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटणार 3. तर हा झेड आला आपला 3 ओहम आणि हा प्युअरली रिॲक्टन्स आहे, तर काही टेन्शन नाही बाण. ओके, प्युअरली रिॲक्टन्स आपल्याला काय येणार मग आता इथे येणार बघा सेंडिंग एंड व्होल्टेज, सेंडिंग एंडचा करंट, सॉरी इकडे रिसिव्हिंग एंडचा करंट, रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज. ओके, तर काय करायला सांगितलं आपल्याला एबीसीडी पॅरामीटर, तर आपल्याला माहिती बाण सेंडिंग एंड रिसिव्हिंग एंड सेम येणार कारण हा सिरीज कॉम्पोनंट आहे फक्त एकच. तर सिरीजमध्ये काय करंट डिवाइड नाही होत, सिरीजमध्ये करंट सेम असतो. आय आर येणार, तर व्ही आर इकडे 0 आहे प्लस हा 1 आहे, तर सी इज इक्वल टू 0 आला, डी इज इक्वल टू 1 आला. बघा कोणतं ऑप्शन मॅच होते, अरे सगळेच ऑप्शन ठीक आहे, सगळेच काढावं लागेल आपल्याला. चला काही टेन्शन नाही. अरे सॉरी, सेंडिंग एंडच्या फॉर्ममध्ये काढायचे. सेंडिंग एंड इज इक्वल टू येणार इकडे बघा हा ड्रॉप होणार इकडं, हा रिसिव्हिंग एंड प्लस येणार आपला झेड आणि हा काय झेड आपली व्हॅल्यू माहिती मानून तर डायरेक्ट आपण टाकून देऊ व्हॅल्यू. हा येणार 3, त्याच्यानंतर काय येणार बाणा तुमचा इथे येणार आय आर 3 इंटू आय आर येणार 3 इंटू आय आर. तर बघा हा येणार तुमचा ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू येणार तुमचा 3. ओके, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 3. तर कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 3. हा जे लिहिलं तरी चालेल कारण की रिॲक्टन्स आहे ना तो. 3.3 हा खतम झाला बाण कारण 10 मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. हा 0.3 दिला, हे सगळीकडे रॉंग आहे बाण. अरे सगळे ऑप्शन सेमच वाटतंय ना, पागल लोक कसं काय ऑप्शन सेम दिले ना सगळ्याच. हे ते एबीसीडी सगळेच ऑप्शन सेम आहे ना, दिखतंय एकच ऑप्शन करेक्ट आहे याच्यामध्ये फक्त. चांगलं आहे, तसं बी डोकं लावलं तरी होत होतं बघा. एवढं याच्यात काय डोकं लावायचं तुम्हाला, हेच ऑप्शन वेगळं होतं ना, बाकीचे सगळे ऑप्शन सेमच आहे, सगळे चूक आहे मग ऑब्विसली. ए बरोबर आहे राईट. तर ठीक आहे बाण, प्रिंटिंग मिस्टेक झालं असेल एखाद्या वेळेस. ओके, बघा प्रायमरी रिझन फॉर युझिंग बंडल कंडक्टर, तुम्हाला किती वेळा सांगितलं यार बंडल कंडक्टर काय यूज करतो आपण, कोरोनासाठी, कोरोना ओके कोरोनासाठी. अ लाईन विच इज कनेक्ट अ डिस्ट्रीब्युटेड टू द कंझ्युमर लोड पॉइंट इज कॉल्ड एज. तर लाईन जे असते ना बाण होते आपल्या घराजवळ असते, खंबा बिंबा असते इथं, तर याला म्हणते सर्व्हिस मेन. काय म्हणते बाळाला, सर्व्हिस मेन. हा खंबा असतो आपल्याकडे. ओके, इथून आपण लाईन घेतो त्याला काय म्हणतो आपण, सर्व्हिस मेन्स म्हणतो. ऑप्शन नंबर ए. अरे हो गया इसको, ऑप्शन नंबर ए. व्हाट इज द मिनिमम सेफ्टी फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू कंडक्टर टेन्शन. लक्षात द्या बाण हे दोनच घ्यायचं. ओके, तुम्हाला दिलेलं असतं ना हे सेफ्टी फॅक्टर, त्यांना 2 ला डिवाइड घेऊन घ्यायचं. तुम्हाला बघा कधी कधी ना तुम्ही आपण सॅकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहे ना, तिथे मी तुम्हाला सांगितलं 2 ला आपण डिवाइड करत होतो सेफ्टी फॅक्टर. ओके, सेफ्टी फॅक्टर लक्षात ठेवायचं नेहमी टेन्शनवरून 2 घ्यायचं बा. हा ओके, तर ज्याने सॅकचे प्रॉब्लेम नाही बघितले इक्वल आणि अनइक्वलचे, डेफिनेटली बघा ऍटलीस्ट त्याचे एमसीक्यू तर बघा, तुमचा अभ्यास झाला असेल तर एमसीक्यू तर बघा, थेरी नाही बघायचं. ओके, पण डेफिनेटली सोडू नका, काहीच सोडू नका. ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नो
स्टोन अनटच, नो स्टोन अनटर्न. म्हणजेच काय करायचं तुम्हाला, असं एक तिथं ठेवायचं त्याला धक्का नाही लावायचा तुम्हाला, सगळीकडे बघायचं, सगळे पॉईंट करायचे व्यवस्थित. ओके, रिस्क नाही घ्यायची, परत 5-6 वर्ष जागा नाही बघा ट्रान्समिशन मध्ये. ओके, आणि डिस्कॉमचे तर डिस्कॉमपेक्षा ट्रान्समिशनचे जॉब स्वर्ग आहे, स्वर्ग. सरळ सरळ एकदम बेस्ट जॉब आहे. 2-3 दिवस सुट्ट्या, काय टेन्शन नाही, आरामशीर जॉब आहे. जस्ट मेहनत करा 2-4 महिने, काय नाही बाणं होऊन जात तुमचं. ओके, डिस्कॉम वालेल्या हाणते लोक, तुम्हाला माहिती ना कसे हाणते, इंजिनियर वाल्याला हाणला तर जळ कॉल का, त्याच्यामुळे डिस्कॉमच्या नादी लागायचं नाही, माझ्या डोक्याला ताणे हेडॅक आहे. ठीक आहे, 51 नंबरचा प्रॉब्लेम बघा. विच ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन फॉर पॉवर फ्रिक्वेन्सीज. ते फ्रिक्वेन्सीमध्ये ना ±3% व्हेरिएशन आहे, आणि हे फ्रिक्वेन्सीमध्ये आहे, आणि व्होल्टेजमध्ये ±6%. हे कन्झ्युमर साईडला आहे बाना. ट्रान्समिशन लाईनमध्ये वेगळं आहे. ट्रान्समिशन लाईनमध्ये ते व्होल्टेजवर डिपेंड असतं, 12.5 पण आहे हाय व्होल्टेजला, ते व्होल्टेज लेवलला डिपेंड आहे. हा मी चार्ट तुम्हाला आई रूलमध्ये सांगून देईन एकदा, एक लेक्चर बनवल्याच्यावर, काही टेन्शन नाही. ओके, पण याच्यामध्ये ऑप्शन नाही दिसत, ते बेस्ट ऑप्शन क्लिक करून टाका. याच्यामध्ये प्लस मायनस दिलं, याच्यात प्लस मायनस नाही येतं म्हणून हा ऑप्शन एलिमिनेट करून टाका. तर काही ना बाणं काय माहिती का, कधी काही क्वेश्चनमध्ये ना चुकीचा मुद्दा म्हणून टाकून देतात, ते तुमचं ना चेक करतात ते इंटेलिजन्स. तर त्याच्यामुळे तुम्हाला ना जे बेस्ट ऑप्शन आहे ना तो चूज करा, कारण याच्यामध्ये आता तसं पाहिलं ना कोणताच ऑप्शन करेक्ट नाही आहे, पण त्यांनी याला मार्क दिले असणार 100% डीला, कारण की हा प्लस मायनस व्हेरिएशन आहे आणि 3च्या क्लोज आहे. 5 चालत नाही बाणं, तर 3च्या क्लोज काय 2.5 आहे. तर ऑब्व्हियसली तुम्हाला असं करायचं की क्वेश्चनला की जो बेस्ट ऑप्शन आहे तो चूज करायचा आहे. डिसएडव्हान्टेज ऑफ लो पॉवर फॅक्टर. ओके, तर लो पॉवर फॅक्टरमुळे काय होतं बघा, लक्ष द्या. आता समजा हा पॉवर फॅक्टर ही आपली ऍक्टिव्ह पॉवर असते आणि आपली रिॲक्टिव्ह पॉवर आहे. लो पॉवर फॅक्टर म्हणजे काय की हा अँगल वाढत जातो आपला. बघा पहिल्या केसमध्ये एवढा अँगल होता, समजा 30 डिग्री आहे, तर cos 30 काय असतो बाणं तुम्हाला माहिती आहे, 0.866 किंवा आपण √3/2 म्हणतो, राईट. आता cos 45 किती असते बाणं, cos 45 असते 0.707 है ना. तर 45 डिग्री बघा बाणं अँगल वाढणार तुमचा, बघा इथे अँगल वाढला तुमचा. आता तुम्ही जर थोडेसे पुढे गेले अजून cos 60 ला गेले, cos 6 ला अजून कमी होईल बा, हे 0.5 होऊन जाईल है ना. cos 90 ला गेले तर बा नंतर राम राम सत्तेच होऊन जाईल, 0 होऊन जाईल है ना. 0 डिग्री नाही, 0 व्हॅल्यू येते, सॉरी डिग्री नसते, ती व्हॅल्यू असते. ठीक आहे, तर बघा सिंपल आहे. तर अशा पद्धतीने तुमचा पॉवर फॅक्टर कमी होत चाललाय बा इकडे, तसंच अँगल वाढत चाललाय ना, तसंच पॉवर फॅक्टर कमी होत चाललाय. तुम्ही जर नोटीस केलं ना, तिकडे बघा आपली जी केव्ही रेटिंग आहे ना ती पण वाढते. क्यूची डिमांड जर वाढली तुमची तर केव्ही रेटिंग बघा हा थोडा अँगल कमी आहे ना. तुम्ही जर याचा कंपासनं काढला तर ही एवढी लेंथ येते बाण बघा, कंपासनं जर असा मारला ना ही एवढी लेंथ येते, याचा कंपास मारला एवढी, याचा कंपास मारला एवढी, तर बघा रेटिंग याची खूप जास्त मोठी रेटिंग आहे, जास्त मोठी रेटिंग लागते. तर तुम्हाला लार्ज केव्ही लागतं बाण, लार्ज केव्ही आहे, मग ट्रान्सफॉर्मरची साईज वाढते, जनरेटरची वाढते आणि पैसे तुम्हाला ऍक्टिव्ह पॉवरचेच भेटते, म्हणून ते पॅनल्टी लावते. म्हणून ज्याचा पॉवर फॅक्टर कमी आहे ना ते MSB वाले पॅनल्टी लावते त्याला, राईट. पॅनल्टी का लावते, कारण त्यांना माहिती आहे हे बिल नाही दिवलं आणि आम्हाला तर जनरेशन करावंच लागते, कारण जनरेटर काय करतं, ॲपरंट पॉवर जनरेट करतं. तर सिंपल आहे, ते म्हणतात तुमचं जनरेशन करा, तुमची कॅपॅसिटर बँक लावा, तुम्ही क्यू जनरेट करा तुमचा, मग कॅपॅसिटर लावला तर तुमचं एवढी डिमांड आहे, एवढी डिमांड तुम्ही स्वतः कम्प्लीट करा. मग कॅपॅसिटर बँक काय करतं, ऍक्टिव्ह पॉवर घेतं, मग बिल येतं तुम्हाला आणि रिॲक्टिव्ह पॉवर देतं, ते सिंपल. तर अशा पद्धतीचं फंडा बांध. तर ओके, लार्ज केव्ही लागते तुम्हाला. एक सेकंड लास्ट क्वेश्चन, 54 क्वेश्चन बघून घ्या आपण, कारण 1-2 क्वेश्चन रिपीट झाले वाहन, तुम्हाला सर 50 सांगितले आणि रिपीट 2 टाकून दिले. ठीक आहे, ते 1-2 एक्स्ट्रा घेऊ, काही टेन्शन नाही घेऊ. ओके, चला. फ्रिक्वेन्सी ऑफ पॉवर सिस्टम नेटवर्क. फ्रिक्वेन्सी ऑफ पॉवर सिस्टम नेटवर्क हा आपण बघूया स्टेबिलिटीमध्ये. इकडे बघा, इम्प्रूव्हमेंट इन पॉवर फॅक्टर रिझल्ट. इम्प्रूव्हमेंट जर झाला पॉवर फॅक्टरमध्ये ते काय होणार. ओके, तर बघा आपला जो करंट असतो ना तो असतो आपला P√3 चा V cos ऑफ फाय. पॉवर फॅक्टर वाढला तर करंट कमी होणार, तर ऑब्व्हियसली काय होणार, पहिली गोष्ट जर ड्रॉप कमी होणार लाईनमध्ये, जो I/R ड्रॉप असतो, तर काय होणार, व्होल्टेज सुधारणार, आपलं व्होल्टेज प्रोफाईल सुधारणार, रेग्युलेशन बेटर होणार, व्होल्टेज रेग्युलेशन बेटर होणार, म्हणजे 0च्या जवळ येणार. आयडियल रेग्युलेशन 0% आहे, तर आयडियल रेग्युलेशन 0% आहे, 0च्या जवळ येणार. सिंपल है ना. दुसरी गोष्ट काय होणार की लॉसेस कमी होणार, करंट I2R लॉस कमी होणार, तुमचा I2R लॉसेस कमी होणार, ते इफिशियन्सी आपली इम्प्रूव्ह होणार, त्या सगळ्या गोष्टी होणार.
सगळ्यात महत्त्वाचं जो तुमचे रेटिंग आहे केव्हीए रेटिंग ट्रान्सफॉर्मरचे असेल जनरेटर असेल ती पण कमी होणार। तर याच्यात ऑप्शन आपलं रिडक्शन ऑफ लॉसेस आहे, तर सिम्पल रिडक्शन ऑफ लॉसेस। फ्रिक्वेन्सीचं काही रिलेशन नाही त्याचा, रिडक्शन इन व्होल्टेज नाही आहे, व्होल्टेज चालून वाढणार व्होल्टेज राईट। KW मध्ये काही चेंज नाही होत, चेंज कमी होतं तुमचा केव्हीए कमी लागतो आपल्याला। अशा पद्धतीने आपण 50 MCQ बघितले, ठीक आहे। तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल। आणि अशाच पद्धतीने आपण आता एक वेव्ह प्रोपगेशनवरती एक पूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे, तर 30-40 मिनिटाचा, तो नक्की बघा व्हिडिओ आणि त्याचे MCQ सॉल्व्ह करा, ठीक आहे। थँक्यू व्हेरी मच।